लाघवी या यादीकडे लक्ष आहेच आणि अगदी थोड्याच वेळामध्ये ही यादी आपल्याकडे येणार आहे। पण त्याआधी एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे शिवसेना नक्की किती जागा लढणार? शिवसेना 11 जागा लढणार की 15 जागा लोकसभेच्या लढवणार? हा एक मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्याचं उत्तर अगदी थोड्याच वेळामध्ये मिळू शकतं। संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये ठाणे नाहीये, त्या ठाणे, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे शिवसेना आता लोकसभेच्या राज्यातील 15 जागा लढवणार की 11 जागा लढवणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। कारण 11 संभाव्य उमेदवारांची यादी लोकशाही मराठीच्या हाती आलेली आहे लाघवी, आणि त्यामुळे या नावांची घोषणा केली जाईल। 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले जातील। मग इतर जे उर्वरित जिथे ज्या जागांवर चर्चा सुरू आहे तिकडून शिवसेना लढणार की नाही असा सवाल उपस्थित होतोय। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, अतिशय काहीच वेळ उरलेला आहे, बरोबर 3 वाजलेले आहेत। कुठल्याही क्षणी मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होईल, पण नेमके जे काही फॉर्म्युले याआधी समोर आलेले होते त्यापैकी कुठल्या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब होणार आहे? शिवसेना नेमक्या किती जागा लढणार आहे या संदर्भात काही संकेत पोहोचतायत का? अगदी बरोबर आहे लाघवी, आपण बघतोय की महायुतीमध्ये जे आहे ते भाजपने त्यांची यादी जी आहे जवळपास 3 ते 4 यादी भाजपने जे आहेत ते त्यांच्या घोषित केलेल्या आहेत। मात्र महायुतीमध्ये जो शिवसेना आहे शिंदेची त्यांची आज पहिली यादी निघणार आहे आणि खास करून विशेष म्हणजे आपण बघतोय की शिवसेना नेमक्या किती जागांवरती लढणार, कारण जी संभाव्य यादी आहे त्यापैकी 11 यादी जी आहेत त्या आज जाहीर होण्याची शक्यता आहे आणि एकूणच 16 जागांसाठी काही सेकंद तुम्हाला थांबवते। उमेदवारी जाहीर झालेले संजय मंडलिक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये आणि अभिनंदन सुद्धा। आता खऱ्या अर्थानं प्रचाराला सुरुवात, केवळ प्रतीक्षा, अधिकृत घोषणेची संभाव्य यादीत तर तुमचं पारडं जडच दिसतंय। हॅलो, बोला। हॅलो, हा बोला सर, बोला। तुम्हाला उमेदवारी जाहीर होणार अशी माहिती समोर येते? उमेदवारीमध्ये आहे हे अपेक्षितच होतं। आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या खासदारांना जो शब्द दिला होता तो पाळला, त्याबद्दल शिंदे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो, महायुतीचा आभार व्यक्त करतो। आणि या कोल्हापूर सारख्या महत्वपूर्ण जागी मला लढायची संधी देतात, निश्चितपणानं हे घोषणावं आहे। निश्चितपणानं महायुतीच्या सर्व नेत्यांचं मी या निमित्तानं आभार व्यक्त करतो। निश्चित कोल्हापूरमध्ये आपण जर पाहिलं तर छत्रपती राजश्री शाहू फोन कट झालेला आहे। संजय मंडलिक हे महायुतीतून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असतील असं आता जवळपास सिद्धच झालंय। निश्चितच लाघवी, त्याचबरोबर आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्याकडे आहे। ज्योत्स्ना, काय सांगाल अगदी थोड्याच वेळामध्ये ही जी उत्सुकता आहे, कोण कोण उमेदवार असणार, कोणाला अधिकृत उमेदवारी घोषित केली जाणार, त्याविषयीची उत्तरं मिळणार आहेत। ज्योत्स्ना, काय सांगाल, तयारी कुठपर्यंत आली आहे या पत्रकार परिषदेची आणि किती वेळात पत्रकार परिषद सुरू होईल? पत्रकार परिषद जी आहे ती 3:30 वाजेपर्यंत सुरू होईल। याच्यामध्ये पक्षप्रवेश जो आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते केला जाणार आहे। मात्र ते पक्षप्रवेश कोण असे असतील, कारण अंबादास दानवे जे आहेत त्यांचं नाव सुद्धा मोठ्या चर्चेत आहे। कारण अंबादास दानवे आपल्या सर्वांना माहिती की लोकसभेच्या जागेसाठी संभाजीनगर मधून जे आहे ते वारंवार प्रयत्न त्यांचा सुरू होता आणि ज्यावेळेस ठाकरे गटाने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस सुद्धा छत्रपती संभाजीनगर मधून उमेदवारी मिळाली नाही। त्यामुळे अंबादास दानवे जे आहेत ते ठाकरे गटावरती नाराज असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळाली होती। आज जी आपल्याला माहिती मिळते त्याच्यानुसार जे आहे ते आज शिवसेनेचे जे काही यादी घोषित होईल त्याच्यामध्ये सर्वच जागा घोषित होणार नाहीये, तर 2 ते 3 टप्प्यामध्ये शिंदेची शिवसेना जी आहे ती लोकसभेच्या नावांची घोषणा जी आहे ती करणार आहे। खास करून काही मुंबईच्या जागा त्यात असतील जिथे आपल्याला माहिती आहे की राहुल शेवाळे यांचं नाव जे आहे याच्यावर शिक्कामोर्तब आहेत। मात्र जे पालघर असो, माफ करा काही सेकंद तुम्हाला थांबवते, तुम्ही अशाच आमच्या सोबत जोडल्या राहा। तुम्ही ज्या नावाचा उल्लेख केलाय तीच या घडीची महत्त्वाची बातमी पाहायला मिळतेय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।